या या ती फक्त रुग्णवाहिकेने आली. एका आईचं 22 वर्षाचं लेकरू तळहाताच्या फोडासारखं सांभाळलंय, वाढवलंय. त्या आईचं लेकरू त्या गाडीत आलंय. त्याचे श्वासोच्छवास बंद झाले. जे बघितल्यानंतर आई म्हणत होत ते आता आई म्हणू शकत नाही, बाबा म्हणू शकत नाही. ते लेकरू त्या गाडीत आले. थोडा अंतर्मुख होऊन जर विचार केला ना माझ्या भावांनो, ज्याच्या सोबत 7 जन्मांचे स्वप्न पाहिले, ज्याच्या सोबत आयुष्याची गाठ बांधली, एका आपल्या बहिणीचा नवरा त्या गाडीत आलाय. संग्राम भैया सोपं नाही. मी फक्त एका वाक्यात झाला की आई एवढं शांत बसली ना, तिला फुटत असेल. ती त्याची पत्नी एवढी इथं शांत बसली ना, तिला हुंदका फुटत असेल. हो अरे माझ्या भावांनो, त्या आपल्या मातेची, त्या आपल्या बहिणीची एवढीच इच्छा आहे की ते मुख गिळून शांत मान खाली घालून त्या बसलाय ना, त्यांची एवढीच इच्छा आहे की आज मी माझा हुंदका आवरते, आज मी माझे अश्रू आवरते. का माझं बाळ जसं जिहादला बळी पडलं, तसं या लांड्यांच्या तावडीत आमच्या आईला नगर मधलं एकही लेकरू पडता कामा नये, म्हणून त्या मायलेकी शांत बसल्या इथं. वाटत नसल त्यांना, नसल जावा त्याला गुरवळावा, त्याला मिठी मारावा. तुकाराम महाराज म्हटले होते, संग्राम भैया पडळकर साहेब, अक्षय दादा फार गोड बोलले होते तुकाराम महाराज. आज त्यांची वाक्य आठवतात. ते म्हणाले होते, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हटले होते, चांगलं पोरग जन्माला घालायची दानत ही चांगल्या आई बापामध्येच असते. आणि मला वाटतं ते चांगलं लेकरू जन्माला घालायचं काम या परदेशी परिवारानं केलं. आज त्यांनी त्यांचं दुःख आवरून ठेवलंय. अहो ज्या दिवशी तो आपला धीरज भाऊ तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता साहेब, ती आमची बहीण, धीरज भाऊचं वय 22 वर्ष आहे, ही 18-19 वर्षाची पोरगी असेल. ती आमची बहीण डगमगली नाही, घाबरली नाही. जाहीरपणे तिने मीडिया समोर येऊन सांगितलं की माझ्या नवऱ्याला जे मारलं गेलं ते फक्त त्याच्या कपाळाला टिळा होता म्हणून मारलं गेलं. काय भावना असेल हो त्या लेकीची. त्या लेकीची एवढीच भावना आहे की माझा नवरा तर आज हॉस्पिटलमध्ये पडलाय, पण उद्या या अहिल्यानगर मधल्या, या महाराष्ट्रातल्या, या हिंदुस्थानातल्या कोणत्याच तरुणाच्या बाबतीत अशी घटना घडू नये हो. म्हणून ती आमची बहीण जाहीर मीडिया समोर स्वतःच दुःख आवरून बोलत होती. आता लेकराची आई बसली आहे, परत नाही आयुष्यात तर परत कधीच भेटणार नाही. थोडं इमॅजिन करावं, ही घरातली घटना आहे. दारू उतरून जाईल, गांजा उतरून जाईल, पण कधीतरी आपण मूळ समस्येत शिरणार का नाही शिरणार हो. पोलीस बांधव इथं उपस्थित आहे. अरे थोडा वेळ अंतर्मुख होणार आहो. त्यांनी वर्षानुवर्ष इथे राज्यकारभार केला, ज्यांनी वर्षानुवर्ष प्रशासन हाताळलं, त्यांनी एकदा अंतर्मुख व्हा, कधीतरी व्हा. म्हणणं ना तुमचं, संग्राम भैया जगताप हिंदू मुस्लिम करतो, गोपीचंद पडळकर साहेब हिंदू मुस्लिम करतात, नितेश राणे साहेब हिंदू मुस्लिम करतात, महेश दादा लांडगे हिंदू मुस्लिम करतात, संग्राम बापू भंडारे हिंदू मुस्लिम करतो. ही आमची बहीण, तिच्या कपाळाचं कुंकू पुसलंय, तिचा तरणा काढ नवरा गेला. ती मीडिया समोर येऊन सांगतेय की माझ्या नवऱ्याचं कुणाशीच काही झालेलं नव्हतं,
माझा नवरा एक सरळ मार्गी वागणारा माणूस होता, त्याला फक्त कपाळाला टिळा होता, तो हिंदुत्ववादी होता आणि टिळा लावून मुकुंदनगर मध्ये गेला म्हणून माझ्या नवऱ्याला ठेचून ठेचून मारलं. की पोरगी हिंदू मुस्लिम करते भैया, तिल्ल्यात हिंदू मुस्लिम करते. अरे कधीतरी सत्य समजा ना यार. अरे पहलगाम मध्ये आपल्या लोकांना धर्म विचारून मारलं तरी हिंदुस्थानातले काही गांडू म्हणतात धर्माचा काही संबंध नाही. त्या दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला फक्त हिंदूंना मारण्यासाठी, ते लांडे स्वतःही मेले आणि हिंदूंचे जीव घेतले निर्दोष, तरी आपल्यातले काही गांडू म्हणतात धर्माचा काही संबंध नाही. आणि सगळा संबंध धर्माचाच आहे, सगळा संबंध जिहादशी आहे. आज आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे की त्या धीरजला मारणाऱ्यांमध्ये मास्टर माइंड कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे. मी सांगतो तुम्हाला मास्टर माइंड कोण आहे. मास्टर माइंड जिहाद आहे, याच्या मुलाशी जिहाद आहे. पहलगाम मध्ये धर्म विचारून मारलं जातं जिहाद, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवला जातो जिहाद, कसाब येतो ताज हॉटेलमध्ये फायरिंग करतो जिहाद, अन्न पदार्थांवर फुंकलं जातं जिहाद, काही कापल्या जातात जिहाद, आया बहिणींशी लव जिहाद केला जातो जिहाद. अरे सगळ्यांची मूळ जिहाद आहे आणि त्या जिहादचा बळी ठरलाय. हे सगळं शिकवणारा पुस्तक देखील आहे. तो धीरज ना या जिहादचा बळी ठरलाय. संग्राम भैया तुम्हाला विनंती आहे, सगळ्या लांड्याची लय वळवळ वाढली ना, ते म्हणतात ना मुकुंदनगर मध्ये टिळा लावून यायचं नाही. थांबा संग्राम भैया, पडळकर साहेब, अक्षय दादा, धीरजचा दशक्रिया वाहू द्या, धीरजचा दशक्रिया वाहू द्या. हातात भगवे झेंडे घेऊ, कपाळाला टिळा लावू आणि त्या लांड्यांना सांगू एका धीरजला तुम्ही माराल रे टिळा लावला म्हणून. एवढे धीरज मुकुंदनगर मध्ये घुसल्यावर काय उपटाल? एवढे धीरज भैया वाहू द्या दशक्रिया विधी. वाहू द्या धीरजचा दशक्रिया विधी वाहू द्या. काय मुकुंदनगर काय पाकिस्तान मध्ये? आणि जर यांना वाटत असेल की मुकुंदनगर पाकिस्तान मध्ये, तर त्या लांड्यांना मी सांगू इच्छितो पाकिस्तान मधल्या मुकुंदनगर मध्ये सुद्धा भगवा फडकवायची ताकद आम्हा हिंदुत्ववाद्यांमध्ये. तुम्ही कोणाला चॅलेंज करताय? हे भैया, हे फार पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हे षडयंत्र आहे. हे मागच्या काळात यांचे ढुंगण सोडले ना आपण, यांच्या नाग्या ठेचल्या, यांना लायकीत आणलं. आता हे काहीतरी संदेश द्यायला बघताय की अहिल्यानगर मध्ये आता दंगल करता येत नाही, संग्राम भैया ढुंगणाचे साल्ट काढतो. अहिल्यानगर मध्ये आता भाईगिरी करता येत नाही, संग्राम भैया ठोकून काढतो. मग आता यांनी काय ठरवलं की यांच्यातला एक एक गाठायचा मारायचा. रोज मुकुंदनगर मध्ये मी त्या जिहादी लांड्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला जर वाटत असेल की एखादा धीरज भैया टिळा लावला म्हणून जर आपण मारला तर या अहिल्यानगर शहरातले हिंदुत्ववादी घाबरतील, या अहिल्यानगर शहरातला अक्षय दादा कर्डिले घाबरल, या अहिल्यानगर शहरातला आमदार संग्राम भैया जगताप थांबल. मी त्या लांड्यांना सांगू इच्छितो, लांड्यांनो तुम्हाला जर वाटत असेल हिंदुत्ववादी घाबरतील तर आज लिहून ठेवा. ताई, एक धीरज गेलाय पण यांना आज सांगतो, जाहीर सांगतो, संग्राम भैयांच्या साक्षीनं सांगतो, ईट का जवाब पत्थर से मिलेगा. त्या क्रूर औरंग्याला सुद्धा वाटलं होतं की संगमेश्वरामध्ये एकटा पकडल शंभूराजाला, 40 दिवस ठेचून मारील, हिंदू धर्म संपून जाईल. अरे भ्रमात राहिला औरंग्या. औरंग्याने हात आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवर टाकला आणि परिणाम हिंदू इतका पेटून उठला, इतका पेटून उठला, इतका पेटून उठला, त्या औरंग्याला पुन्हा दिल्लीला जाऊ दिलं नाही. याच छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याची कबर बनवून दाखवली, ती हिंदूंनी बनवली. काढला त्याला मातेत,
तो हिंदूंनी काढला, इथं मेला तो. आलमगीरला या अहिल्यानगर शहरात मेला, आलमगीर त्या बिगवार मध्ये. आलमगीर आलमगीर आणि गाडलं त्याला या महाराष्ट्राच्या मातीत. हा हिंदूंचा इतिहास आहे, हा हिंदूंचा इतिहास आहे. त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी कालपासून ऐकतोय तुम्ही मुकुंदनगरला टार्गेट करू नका. भावांनो, माझा एक प्रश्न आहे. अहो, तो धीरज जेव्हा ऍडमिट होता ना, संग्राम भैया फडळकर साहेब, तो जेव्हा ऍडमिट होता ना, अन्न गोड वाटाना. अहो, मला 3 टाइम चहा लागतो, चहा पिऊ वाटाना, भूक लागाना, कशात मन लागाना. आणि मुकुंदनगर मधली अडचण काय? कचऱ्याची गाडी पाठवा. साले कचरा करता किती? तेच कचरा येतो. पाणी पाठवा. म्हणजे तुम्हाला गांभीर्य नाही शहराचं, शहरातली भावनिकता काय काय घेणं देणं नाही. आम्हाला घंटा गाडी पाठवा, घंटा पाठवा त्यांना. कचरा गाडी पाठवा, पाणी पाठवा. भैया, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही भाग्यवान आहे रे, लय भाग्यवान आहे. हे गावागावात होतंय बरं का, हे सगळं जे चाललंय ना, हे गावागावात होतंय. ती तायडी फक्त एवढ्या आत्मविश्वासाने बोलते ना, तिला माहिती मला चालून कोण आला ना एखाद्याची आधी संग्राम भैया पुढे उभा आहे. तिला माहित आहे म्हणून ती बोलतीये. तिला एक ताकद आहे, माहिती आहे तिला की मी खरं बोलली ना, मान्य आता माझी पाठीशी उभा राहणार आहे. साहेब खरं आहे का खोटं आहे? शहरात हे होत आहे, पण बाजू कोण घेणार? आणि म्हणून मी मागे ते जे बोललो होतो ना की संग्राम भैया जगताप अहिल्यानगरचा आमदार नाहीये. अहिल्यानगरची गरज आहे, हिंदुत्वाची गरज आहे, हिंदू धर्माची गरज आहे. ते काही राजकारण नव्हतं. ही अडचण होती की इथलं जिहाद मोठ्या प्रमाणात वाढलाय, लोकसंख्येचा विस्फोट झालाय, हिंदू इथला सुरक्षित नाही. आणि त्यामुळे यांना काय घेणं देणं नाही. आम्हाला कचऱ्याला गाड्या पाठवा. का रे, त्या नरभक्षकाची गच्ची धरायला पाहिजे होती ना मुकुंदनगरकरांनी. का रे, एका आईचं लेकरू तिथं हॉस्पिटलमध्ये खितपत पडलंय, एका पोरीचा नवरा तिथं खितपत पडलाय, आपल्या पोरांनी त्याला ठेचून मारलाय. काय कचरा गाडीसाठी भांडतोय? बरं काय तिथंच गेली नव्हती अशातला भाग नव्हता. शहरातली सगळीच सिस्टम विस्कळीत झाली होती, सगळीच. मग काय घेणं देणं नाही माता माऊल्यांना त्यांना. आमचं चाललं पाहिजे, आम्हाला काय बाकीशी घेणं देणं नाही. यांना जागृत व्हा. आणि भैया संग्राम भैया, माझी विनंती आहे, दशक्रियाविधी झाल्यावर भगवे झेंडे हातात घेऊ, कपाळाला टिळे लावू आणि मुकुंदनगर मधल्या गल्ली आणि गल्लीत झेंडा मिरवत नेऊ. ती धीरज भैयाला खरी श्रद्धांजली ठरल, ती श्रद्धांजली ठरल. काय इथं काय कोणी हुकूमत प्रस्थापित करू शकत नाही. बरं, यांना सगळी रसद आहे ना. माझा तर अंदाज आहे, भैया जसं म्हटले फिलिस्तीन पर्यंत त्यांचे संपर्क आहे, पाकिस्तान पर्यंत त्यांचे संपर्क आहे. अरे, अहिल्यानगर मध्ये विषय होतो, पोरं शिर्डीला जात नाही, बीडला जात नाही, पुण्याला जात नाही. पोरं जाता कुठं? जुनं औरंगाबाद, संभाजीनगर आता जे झालं त्या शहराचा आश्रय करताय. आणि हा, मग तिथं कोण आहे माहित आहे ना आपल्याला, कोण तिथं बसलाय आपल्याला माहित आहे ना. त्या नालायकाने तर आता अहिल्यानगर मध्ये येऊनच दाखवावं. चला, हा, त्याने येऊनच दाखवावं. आणि इथून बसतात आणि सरळ गाठतात कुठं? हैदराबाद. भाऊ, नेटवर्क आहे. हिंदू म्हटल्यानंतर तुमच्या पाया पडतो. त्यात राजकारणाचा काही एक संबंध नाही, हा धर्माचा संबंध आहे. आज एवढं क्रूर कृत्य करून सुद्धा काल जेव्हा आपले हिंदुत्ववादी दुकानं बंद करत होते ना, तर काही जिहादी म्हणत होते आमचं चुकलं काय, आमचं दुकान का बंद करताय? काय घेणं देणं नाही. का फिरमेलाय? आम्हाला आमच्या सुविधा द्या, ही त्यांची भावना आहे. आणि आपल्याला पुढच्या काळात जागरूक व्हावं लागेल. भैयांना विनंती आहे, भैया परदेशी परिवार आज खऱ्या अर्थाने धर्मासाठी शहीद झालाय. त्या परिवाराचं जीवन पुढच्या काळामध्ये स्थिर स्थावर कसं करता येईल, त्या आपल्या बहिणीला तिने हिंदुत्वाचा जाहीरपणे भूमिका घेतली. तिचं पुढच्या काळात करिअर कसं घडवता येईल, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा अशी एखादी घटना घडेल, तेव्हा एक हे तो सेफ हे म्हणत एकत्रित येऊन या जिहाद्यांचा विरोध करावा लागेल, अशी या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो. आम्ही काय श्रद्धांजली वाहणार हो? काय शब्दात वाहता येते का? 22 वर्षाचं लेकरू, आई ज्याच्या भरवशावर आता जीवन काटायचंय. अहो, त्यांना मुलगा नाही दुसरा,
एकुलता एक होता तो धीरज, पण तो आज जिहादला बळी पडलाय. या महाराज, पालवे महाराज आहे. तो जिहादला बळी पडलाय. त्याच्यासाठी, त्याच्या स्मृतींसाठी आपण सगळे झगडू. ते भैया संग्राम भैया, तो जो योगी आदित्यनाथांचा बुलडोजर पॅटर्न आहे ना, तो बुलडोजर पॅटर्न आता महाराष्ट्रात संग्राम भैया राबवू शकता. जेवढे जेवढे त्यात आरोपी आहे, माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, जेवढे त्यात आरोपी आहे, बुलडोजर चालवून घर पाडायची त्यांची, तोच पॅटर्न इथं राबवा. त्याशिवाय हिंदू सुरक्षित होऊ शकत नाही. ही भावना हे घालून सगळी म्हणताय की महाराष्ट्रातला योगी आदित्यनाथ आम्हाला संग्राम भाईयांच्या रूपानं पाहायचाय. भैया जाऊ द्या, धाडसच केलंय ना आयुष्यभर, जाऊ धाडसानं पुढं, पण एकदाचा हा हिंदुस्थानातला जिहाद नामो निशान याचा संपून टाकू. पुन्हा कुणाची हिंमत होता कामा नाही. आज तुम्ही ज्या पद्धतीनं उपस्थिती दाखवली ना, त्या लांड्यांना ही चपराक आहे की आता हिंदू संघटित झालाय, हिंदू घाबरणारा नाही. मी एवढं जाहीर बोलतोय, अरे आपली आज जाऊन बसायची तयारी, आज फासावर चढायची तयारी आहे. मला माहिती आहे एक धीरज जर धर्मासाठी बलिदान देऊ शकतो तर संग्राम बापू भंडारे जगून जगून काय 200 वर्ष जगणार आहे काय, अजून 5-50 वर्ष मरणारच ना. मग माझ्या धर्म बांधवांसाठी मरायला संग्राम बापू कधी तयार आहे, आणि मरायचं नंतर बघू, पण ठोकायला तर कधी पण तयार आहे. ती भूमिका सगळ्यांनी घ्या, यांच्यापासून सावध राहा. आज विनंती करतो, धीरजला श्रद्धांजली म्हणजे या जिहाद्यांवर बहिष्कार. संबंधच नको. ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याशी संबंध टाळा. काही संबंध नाहीये. मैत्री केली तरी पाठीत खंजीर, ओळख ठेवली तरी पाठीत खंजीर, शेजारी ठेवले तरी पाठीत खंजीर. जर पाठीतच खंजीर खुपसण्याचा इतिहास असेल तर नकोच, संबंधच नको. एक आपला हिंदुत्वाचं भगवा ध्वज घेऊन चालत राहू. त्या बहिणीचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की तिनं जाहीर भूमिका घेतली, आणि जे खरं आहे, वास्तविक आहे, सत्य आहे, ते न घाबरता आपल्या हिंदू समाजासमोर मांडलं. तिचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये या परदेशी परिवाराचं योगदान आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवावं लागल, विसरून चालणार नाही. आज फक्त यातून संदेश घेऊ, यातून फक्त आलो गेलो नाही, धाडा घेऊ. बहिष्कार म्हणजे बहिष्कार, नकोच संबंध. आणि मी पोलीस प्रोटेक्शन म्हणजे पोलिसांच्या ताब्यात म्हणजे त्यांना प्रोटेक्शन. ज्या प्रकारे युपी मध्ये प्रत्येकाच्या आधी मी पोलीस प्रशासनाला एवढंच सांगतो की एक संग्राम बापू भंडारे तुम्हाला बोलताना दिसतोय, पण हे एवढ्या सगळ्यांच्या भावना अनावर आहे हो. आपण कधीतरी अंतर्मुख होऊन या भावना समजून घेऊ आणि यांना न्याय दे. हिंदुत्व जी आपल्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांची भावना आहे की एका एका हिंदुत्ववाद्याचे हात कसे छाटता येतील, त्याच्या प्रतिमा कशा डॅमेज करता येईल, बंद करू हे. याचा फटका धर्माला पोचतो, देशाला पोचतो. मर्यादित वेळ आहे. पोलीस प्रशासन सुद्धा आपलं मत मांडणार आहे. जागा कुणी सोडायची नाही. सगळे आहे त्या जागेवर बसून राहा. त्या माऊलीकडे बघा, आणि त्या आपल्या बहिणीकडे बघा, तिच्या बापाकडे बघा, त्या धीरजच्या. शांती ठेवा, ऐकत राहा, समजून घ्या. एक एक भावना प्रत्येक जण व्यक्त करताय. पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्ही उद्या गेल्यानंतर तिसरंच होतं, चौथंच होतं, दिशाभूल करू नका. त्याला आवर्जून इथून घेऊन जाणारा सुद्धा युनिस शेख नावाचा जिहादी आहे. तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याला मूळ जागेपासून डायव्हर्ट करून कब्रस्तान मध्ये जिथे कॅमेरे नाहीये त्या जागेमध्ये घेऊन जाणारा जिहादीचे, आणि पुन्हा मारायला सुद्धा जिहादीचे. हा पूर्णपणे जिहादचा बळी आहे. हे पोलीस प्रशासनानं जाहीरपणे सांगावं, मान्य करावं. उगीच समाजाची दिशाभूल करू नये अशी मी पोलीस प्रशासनाला या निमित्तानं विनंती करतो. या आपल्या धीरज भाऊला शाब्दिक श्रद्धांजली वाहतो, त्याच्या चरणी नतमस्तक होतो. मी म्हणालोच होतो की कपाळाला टिळा लावा. का माहितीये, मरणार प्रत्येक जण आहे. धीरज जरी आज आपल्यात नसला ना तरी मरताना तो माणूस म्हणून नाही मेला, कपाळाला टिळा होता ना, त्यामुळे हिंदुत्व
राष्ट्रवादी म्हणून अमर झाला. त्यामुळे टिळा लावायला घाबरू नका. टिळा लावून मुकुंदनगर मध्ये भगवा झेंडा घेऊन जातो दावा झाल्यावर. भैया जायचं भैया. उद्या म्हणजे आमच्या पोरांनी टिळे लावायचे नाही, दहशत निर्माण करता का? शिरणार. जय श्रीराम.